मित्रांनो, आज आपण जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील इयत्ता दुसरीमधील अतिशय सुंदर असा पाठ बघणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे धाडशी शिवशंकर. तर सुरू करूयात. तत्पूर्वी जर आतापर्यंत तुम्ही आपलं पाठ्यपुस्तक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील सर्व व्हिडिओ बघता येतील. धाडशी शिवशंकर. शिवशंकर मधुकर बिंद्री नावाच्या मुलाच्या साहसाची ही गोष्ट. अवघ्या 10 वर्षाचा हा मुलगा. गणेश उत्सवानिमित्त तो किल्लारी गावी आपल्या आजोळी आला होता. 30 सप्टेंबर 1993 अनंत चतुर्दशी. त्या रात्री शिवशंकर गाढ झोपेत होता. अचानक त्याला जाग आली. घर थरथरत होते, भांडी वाजत होती, पत्र्यांचा आवाज येत होता, जमीन हलत होती. भूकंप भूकंप म्हणून माणसे ओरडत होती. शिवशंकरने भूकंप हा शब्द ऐकला. त्याचे आजी आजोबा गाढ झोपेत होते. तो त्यांना गदागदा हलवू लागला. इतक्यात घराची मागील भिंत कुसळली. आजोबा लवकर उठा, बाहेर चला म्हणत शिवशंकर आजोबाला उठून बाहेर नेऊ लागला. आजोबा थकले होते. त्यांचे पाय लटपटत होते, हात कापत होते. कसेबसे ते घराबाहेर पडले. शिवशंकर आजोबांना म्हणाला, तुम्ही इथे अंगणात बसा, मी आजीला आणतो. म्हणजे ती घरातच राहिली काय? असे म्हणत आजोबा मटकन खाली बसले. त्यांचे हात पाय गळाले. एखाद्या लहान मुलासारखे ते हुंदके देऊ लागले. शिवशंकरने तिकडे लक्ष दिले नाही. आता त्याला आजीची काळजी वाटत होती. तो घरात धावत गेला. वीज गेली होती. घरात अंधार होता. आजी, ए आजी, अगं कुठे आहेस तू? असे म्हणत तो आजीला हाक मारू लागला. आजी देखील शंकर शंकर म्हणून ओरडत होती. मला वाचवा, मला वाचवा असा आजीचा आवाज त्याला ऐकू आला. आवाजाच्या दिशेने शिवशंकर तिच्याजवळ पोहोचला. तो आजीला धीर देत म्हणाला, आजी चल पटकन बाहेर, आजोबा अंगणात आहेत, ते सुखरूप आहेत. दोघेही घराबाहेर आली. शिवशंकरला आजोबांनी मिठी मारली. आजी आजोबा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजी शिवशंकरला पोटाशी घेऊन म्हणाली, लेकरा, तुझ्यामुळे आज आमचा जीव वाचला. शिवशंकरच्या आईबाबांना ही गोष्ट समजली. तेव्हा त्यांना शिवशंकरचा खूप अभिमान वाटला. या साहसाबद्दल शिवशंकरला राष्ट्रीय वीरता पुरस्कार व राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाले. त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा व पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या हस्ते हे पुरस्कार शिवशंकरला देण्यात आले. लेखक दत्ता टोळ. मित्रांनो, पाठ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या बालमित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.